इथे तर कुणी बी नाहीये. चल इथून. कसा आहेस तू आनंद दादा? मैं ठीक आहे. फक्त आता भीमला पुष्पा भेटायला पाहिजे. समोर देऊळ आहे, मी दर्शन करू का? चाल इथून. करू द्या ना. जा लवकर कर. थांबा. ही मुलगी पूजा का करतीये? अनाशी हात जोडून पाया का पडतीये? ही पुष्पा तर नाहीये ना? पुष्पा! भीम दादा, पुष्पा! सांगितलं होतं ना मी, माझा नवरा सरळ आहे, ते समजवतील. पण तुला नाही समजलं. चल रमा, पोलीस चौकीत जाऊयात. चल चौकीत. चल पुष्पा. सोड मला. चौकीत सोड. असं कसं सोडीन मी तुला? माधवी, तू आमच्यासोबत घरी चल. मी आणि भीम समजा सांभाळून घेऊ. नाही आनंद दादा, मी नाही येऊ शकत. जवळ शबनम ताईला सूद आलेली असेल, तवर मी हितनं लई लांब गेलेली असेल. जिथं तू, भीमराव, कुणी बी नाही पोचू शकणार. नाही माधवी, तू असं करू नकस. दादा, या येळेला मला माफ कर. आत्ताच्या घडीला मला जाऊ दे. माधवी, नाही नाही माधवी, नाही नाही माधवी, माधवी नको जाऊस. तुला माझी शपथ, नका जाऊस. मी साताऱ्याची ती माधवी नाही हाय, तर तुझ्या शपथीचं बी काही फरक नाही पडणार. माधवी नका जाऊ नकस. माधवी, माधवी. फौजदार साहेब, अटक करा ह्या बाईला. हिने आमच्या चाळीतल्या पोरीला पळवलं होतं. ही आमच्या चाळीतली मुलगी आहे. हिचं नाव पुष्पा आहे. तुम्ही कोण आहात? सर, मी भीमराव आंबेडकर आणि ही माझी पत्नी आहे. आम्ही याआधी सुद्धा इथे आलो, पण मदत काही मिळाली नाही. आज आम्ही हिला रंगेहात पकडले, तर माझी इच्छा आहे तुम्ही आमची मदत करावी. ए, कोण आहेस तू? आणि या सगळ्यात तुझ्यासोबत कोण कोण सामील आहेत? मला नाही माहित. आणि मी काही चोरी केली नाहीये. मला जसं शबनमबाईंनी सांगितलं मी तसंच केलं. हे बघ, कुठल्याही मुलाला पळवून नेणं खूप मोठा गुन्हा आहे, आणि या गुन्ह्यासाठी तू तुरुंगात जाशील, आणि ती शबनम सुद्धा तुरुंगात जाईल. माधवी कुठे? निघून गेली. अशी कशी गेली? अरे उठ, कुठे माधवी? माधवी कुठे? उठ. काय करत होतास तू इकडे? आनंद दादा, तू बरा आहेस ना? मी ठीक आहे. तिला जायचं तर जाऊ दे, पण तुला आमच्यासोबत यावं लागेल. शबनमबाई,
चला घेऊन चला हिला. चल. सोडणार नाही मी तुम्हाला, बघून घेईन. आनंद दादा, माधवीताई कुठे गेली आहे? माहित नाही भीम, पण ती निघून गेली. अन सांगून गेली ती इथनं खूप दूर निघून जाईल. अशी कशी निघून गेली आहे? मला सांगा कुठे गेली आहे, मी आत्ता जाऊन शोधून येतो तिला. नाही भेटणार त्या, नाही भेटणार म्हणजे? अशी कशी नाही भेटणार? कारण जेवढी काळजी तुम्हाला त्यांची आहे त्यापेक्षा जास्त काळजी त्यांना तुमची होती. हो, जर काळजी आहे तर मग अशी कशी गेली ती? सापडेल ना मला जर शोधलं तर. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी कोणती पण पोरगी असती ना तर निघूनच गेली असती. कारण तुम्ही हट्ट केला असता. त्यांना समाजाने स्वीकारावं आणि ह्या समाजाने त्यांना कधी बी नसतं स्वीकारलं. ह्यात चिरडण्यापेक्षा त्या निघून गेल्या. आहे पुष्पा. पुष्पा माझं लेकरू. पुष्पा कुठे गेली होतीस बाळा? हे बघा कशी लोक आहेत इथली. आतापर्यंत भीमला सगळे वाईटच बोलत होते. आता भीम आणि रमा पुष्पाला शोधून घेऊन आले. आता एक शब्द बी नाही निघणार याच्या तोंडातून त्याच्या कौतुकासाठी. लय उकार झाले भीम. आणि तुझं बी रमा आणि आनंद तुझं बी. तुम्हा लोकांमुळं माझं लेकरू मला गावलं. बघितलं, मी तुला सांगितलं होतं ना, भीमराव आपल्या पोरीला नक्की शोधून काढतील ते. भीमराव, आम्ही तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही. अरे मग चूक पण त्याचीच होती ना. ती चूक सुधारली. यात भीमाने कोणतं महान काम केलं? महान काम तर माधवीताई करून गेलीये. बाबा, माधवीताई आपल्याला आयुष्यभरासाठी कर्जदार बनवून गेलीये. पण मी तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो. आभार त्या देवाचे, इथं माझं कुठंच नाव आलं नाही. म्हणजे देवच माझ्या पाठीशी आहे. म्हणजे देवाची पण इच्छा आहे की मी भीमाला त्रास देत राहावं. आज आयुष्यात पहिल्यांदा एवढं हरल्यासारखं वाटतंय. माधवीताई निघून गेलीये आणि मी इथेच राहिलोय. रमा बरोबर म्हणत होती. जेवढी काळजी तिला माझी होती, कदाचित तेवढी काळजी मला तिच्याबद्दल नव्हती. माधवीताई, आजपासून मी तुझा कर्जदार झालोय. आयुष्यात कधी संधी मिळाली तर नक्कीच हे कर्ज उतरवेन. आणि पुढे हे बी लिहून ठेवा, माधवीताईंना कधी ना कधी यावंच लागल इकडं. तुमच्यावर जे उपकार आहेत ते कधी ना कधी तर फेडायलाच लागतील ना. आणि त्या भेटतील, नक्की भेटतील. परंतु हे बघ ना,
आपल्याला काहीही माहीत नाहीये तिच्याबद्दल. तिने कोणासोबत लग्न केलं होतं, तिच्या सासरचे नेमके कोण आहेत, काहीही माहीत नाही आपल्याला. आणि जर मला हे माहिती असतं ना रमा, तर मी नक्की तिला शोधून भेटलो असतो, एकदा बोललो असतो. सोड आता. मंजुळाताई, मंजुळाताई, ताई तू ताई काय झालं? हे काय झालंय? हे एवढं लागलं कसं आहे चेहऱ्यावर तुला? काय आणि तू एकटी आली आहेस का? सांगशील हे काय झालंय? सांगशील काही? मंजुळा, ये ना आनंद आता लवकर. मंजुळा, काय काय झालं? काय झालं मंजुळा? बोल ना बाळा, काय झालं? काय बोलली? काही सांगत नाहीये. मंजुळा, काय झालं बाळा? हिला आतमध्ये घेऊन जाऊयात. देता ये, चल आत चल. अरे भीम, हा? ही मंजुळा का रडते? आणि तिच्या अंगावर मारल्याचे निशाण कसले आहेत? मंजुळा, चल. अरे जोखू, दलियाजी, फुलिया, मनोहर, अरे बाहेर या, बाहेर या. जाऊ काय झालं इथे भाऊ? का ओरडतोय? काय झालं? कशाला ओरडताय? अरे हेच तर मी विचारलं होतं, पण भीम, आनंद, मंजुळा आणि रमा कोणी उत्तरच दिलं नाही. आता काय झालंय? ती तर मंजुला आहे ना? मंजुळा आलीये का? हा, खूप रडत होती. काय झालंय पुरी? तू का रडतीयस? मंजुळा, पुरे कर रडणं आता, पुरे कर. मंजुळा, बोल ना, काय झालं? आलीये तेव्हापासून नुसती रडतेच आहे. सांगितलं नाहीस तर माहिती कसं पडणार की काय झालंय? तुम्ही सगळे बाहेर जावा. मला मंजुळा बरोबर एकट्यात बोलायचंय. तुम्ही एकट्यात काय बोलणार तिच्याशी? आम्ही सगळे बोलतोय ना तिच्याशी. मध्ये बोलणं गरजेचं आहे का? मी बोललो ना, मला बोलायचंय. जिजाबाई, दादा बरोबर बोलतात आहे. बापले किन्या एकट्यात बोलू दे. चला सगळे बाहेर. हे बघा, हे स्वतःच बाहेर येऊन बसली आणि माहित नाही मंजुळाला काय झालंय, कुणाला काही सांगत का नाही. अशी कुठली गोष्ट असेल की ताईसोबत बाबा एकट्याने बोलतात? मला सांग तरी नेमकं काय झालंय? बाबा, बाबा, मी इतक्या रात्रीची एकटी नाही आले. स्वतःच मला इथं घराच्या बाहेर सोडून गेले बाबा. सोडून गेले आणि सांगून गेलेत मी परत येईन तेव्हा. जर परत आली म्हणजे? बाबा, बाबा, मी लपवायचा लई प्रयत्न केला, पण त्यांनी लई विचारलं की माझ्या गळ्यातली चेन कुठं गेली बाबा. काय सांगणार होते बाबा? भीमने विज्ञानाचा अभ्यास सुरू केला आणि विज्ञानाची पुस्तकं किती महाग असतात ते तुला तर माहितीच आहे. मला काही पैसे उधार हवे होते.
मंजुळा पुरी हे ठेवून दे बाबा. भाऊ आहे तू माझा. त्याला जे शिकायचंय ते शिकू दे. आणि त्यांनी सांगितलंय जर तुला घरी परत यायचंय तर चैन घेऊनच यायचंय, नाहीतर नाही यायचं. मंजुळा पुरी, तुझा बाबा अजून जिवंत आहे. चिंता करू नकोस. हं? रडू नकोस. मी कुठून तरी चैनीचा बंदोबस्त करतो. हं? अरे कोणी काय सांगेल की काय झालंय? कशाला उगाच सगळ्यांची झोपमोड करताय? थांब, मी आलो. सगळं काही ठीक आहे. काही नाही झालंय. जा तुम्ही सगळे जा. अरे पर ठीक वाटत तर नाही यार आमची. ठीक नाही वाटत आहे ना? मग इथेच उभे राहा. आणि तसे तुम्हा लोकांना सवय झालेली आहे प्रत्येक गोष्टीला तमाशा बनवायची, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची. सोडा ना, सांगायचंच नाही तर काय करायचं? उगीच आमची झोपमोड झाली. चला रे, चला चला चला. बाबा, बाबा, काय म्हणाली मंजुळा ताई? काही नाही. आतमध्ये तर ती रडतीये ना. तिच्या चेहऱ्यावर मारलेल्याचे निशाण आहेत आणि तुम्ही म्हणताय काहीही नाही झालं. माझं मंजुळाशी बोलणं झालंय. मी सगळं सांभाळून घेईन. बरोबर आहे बाबा, मला विश्वास आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. पण मी तिचा भाऊ आहे. मला सुद्धा काही गोष्टी माहिती हव्यात ना. जा आतमध्ये जा, आराम कर. तिच्या सासरच्यांनी तिच्यासोबत काही ती जे चुकीचं काही म्हणालीये मी सगळं ऐकलंय. तुला चिंता करायची काही गरज नाहीये. मी विचार करतो काय करायचंय काय नाही करायचं. विचार काय करायचा आहे मग ह्यावर? जर खरंच असं काही असेल तर चौकीत जाऊयात आणि त्यांच्या विरोधात कंप्लेंट करूयात ना. तुला कळत नाहीये का? मला या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाहीये, तरी तू उगाच वाद घालतोयस. कारण बाबा, कुठल्याही स्त्री सोबत असं होणं हा अपराध आहे. भलेही ते तिचे पती असतील, पण कुठल्या स्त्री सोबत असं नाही करू शकत ते. आपल्या घरामध्ये हे सगळं चाललंय. तुम्ही शांत बसणार? आपण काही बोलायचंही नाही यावर. ठीक आहे, तुम्ही नका येऊ, परंतु मी जाऊन त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करतोय. दोषी त्याच्या सासरचे नाहीये, त्याच्या माहेरचे आहेत. माहेरचे माणसं? हो, माहेरचीच. मंजुळाचा दोषी मीच आहे.